हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत मकर संक्रांत स्पेशल तीळ आणि गुळाची चिक्की. तर इकडे बघू शकता मस्त अशी परफेक्ट इथे तीळ आणि गुळाची चिक्की तयार आहे. अगदी जशी दुकानात भेटते त्याच पद्धतीने अगदी अचूक प्रमाणात आपण इथे चिक्की बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर रेसिपीला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात आधी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला होता. पॅन गरम झाला की त्यामध्ये घेतलेला आहे 1 वाटी तीळ. आता हे तीळ आहेत ते आपल्याला 2 ते 3 मिनिटं स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत. जर गॅस तुम्ही फास्ट ठेवला तर हे तीळ लगेच करपतील आणि त्यासाठीच आपल्याला इथे एकदम कमी गॅस ठेवून हे तीळ 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता थोडासा कलर चेंज झाला आणि इथे तीळ आपले तडतडायला लागले की मग हा गॅस आहे तो आपल्याला बंद करायचा आहे आणि हे तीळ आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवायचे आहेत. इकडे बघू शकता की हे तीळ आहेत ते आता तडतडायला लागलेले आहेत. मी इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता हे तीळ आहेत ते एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे. तोपर्यंत आपण याचा पाक बनवून घेणार आहोत. तर इकडे सेम पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. ज्या वाटीने आपण तीळ घेतलेले आहे त्याच वाटीने मी इथे गूळ घेतलेला आहे. तर 1 वाटी तिळासाठी मी इथे 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे आणि गूळ पागळण्यासाठी म्हणजेच पाक तयार होण्यासाठी मी इथे 3 ते 4 चमचे पाणी घातलेलं आहे. जर पाणी नाही घातलं तर गूळ लगेच पॅनला चिकटेल आणि करपण्याची शक्यता जास्त असते. तर थोडंसं पाणी घातलं की हा गूळ वितळण्यासाठी मदत होते. तर इकडे बघू शकता की गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि आता याचा पाकही तयार व्हायला लागलेला आहे. तर आपण हा जेव्हा पाक बनवतो तेव्हा हे आहे ते सतत हलवत राहायचं, जेणेकरून तो गूळ आहे तो तव्याला चिकटणार नाही आणि करपणार नाही. तर सतत आपल्याला हा पाक हलवत राहायचा आहे. आणि बघू शकता पाकाचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. डार्क कलर झाला की लगेच आपल्याला तो पाक चेक करायचा आहे. तर इकडे बघू शकता मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा पाक टाकून थंड झाला की आपल्या बोटाने चेक करायचा. तर इकडे बघू शकता थोडीशी गोळी बनायला लागलेली आहे. तर अजून आपल्याला याला 2 मिनिटं असंच हलवत राहायचं आहे आणि परत एकदा आपल्याला चेक करायचं आहे की आपला पाक आला आहे की नाही ते. तर इकडे बघू शकता 2 मिनिटं झालेली आहेत. मी परत एकदा हा पाक चेक केलेला आहे. तर अजूनही आपल्याला हा पाक आलेला नाहीये. तर आपल्याला अजून 1 ते 1.5 मिनिटं या पाकाला परत हलवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथे एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण आपण पाक बनवतो तेव्हा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. जोपर्यंत या पाकाची गोळी होत नाही आणि ती गोळी आहे ती आपण पाण्यामध्ये टाकली त्याचा आवाज आला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद कर. इकडे बघू शकता की 2 मिनिटं झाल्यानंतर मी परत एकदा पाक चेक केलेला आहे आणि त्याची परफेक्ट अशी गोळी बनते आहे. तर आता आपला इथे पाक तयार आहे. तर त्यामध्ये मी आता थोडासा खाण्याचा सोडा घातलेला आहे. अगदी चिमूटभर घातलेला आहे. सोडा घातल्यामुळे जी चिक्की आहे ती जशी मार्केटमध्ये भेटते त्याच पद्धतीने एकदम खुसखुशीत बनते. तर सोडाही मिक्स केला आणि त्यानंतर त्यामध्ये घातलेले आहेत तीळही यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि तीळ घालताना गॅसची फ्लेम बंद ठेवायची. आणि तीळ सर्व मिक्स करून झालं की नंतर मग आपल्याला परत गॅस चालू करायचा आहे आणि कमीच गॅस ठेवायचा आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे. म्हणजे जशी मार्केटमध्ये एकदम चकाकीची चिक्की भेटते म्हणजे त्याला छान अशी शाईन असते, तर शाईनवाली चिक्की इथे बनवून तयार होते. तुपामुळे त्याला छान शाईन येते. तर इकडे चिक्कीचं आपलं जे मिक्स आहे ते तयार आहे. तोपर्यंत मी इकडे ताटाला तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपण जेव्हा चिक्की यामध्ये टाकणार ती चिक्की ताटाला चिकटणार नाही, ती अलगद सेपरेट होईल. आणि इकडे बघू शकता की मिरचीचं मिश्रण होतं ते ताटामध्ये टाकलेलं आहे, ते व्यवस्थित पसरलेलं आहे. आणि हे मिश्रण आहे ते 5 ते 10 मिनिटं झालं की नंतर लगेच आपल्याला यामध्ये अशा चाकूचा वापर करून याचे काप करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही इथे हव्या त्या आकाराची वडे पाडून घेऊ शकता. जर कडक झाली तर मग ती वडे आपल्याला पाडता येणार नाहीत. थोडंसं ओलं असतानाच ते काप करून घ्यायचे म्हणजे जेव्हा चिक्की आपली तयार होईल तेव्हा अलगद ती तुटेल. तर तुम्ही इकडे बघू शकता की मी कशा पद्धतीने त्याचे काप करून घेत आहे. आता आपल्याला ही चिक्की रूम टेम्परेचरला 2 ते 3 तास सेट करून घ्यायची आहे. तर इकडे बघू शकता 2 तास झालेले आहेत आणि 2 तासानंतर हे ताट असं आहे ते दोन्ही हाताने प्रेस करायचं म्हणजे ती चिक्की ताटापासून अलगद सेपरेट होते. तर इकडे बघू शकता मस्त अशी आपली मार्केटमध्ये जशी भेटते त्याच पद्धतीने इथे तिळाची आणि गुळाची चिक्की तयार आहे आणि अगदी परफेक्ट झालेली आहे. अजिबात चिकटही झालेली नाहीये आणि
व्यवस्थित अशी तुटते पण, आणि प्रत्येक चिक्की आहे ती वेगवेगळी आहे. तर बघू शकता मस्त अशी आपली इथे चिक्की तयार आहे आणि तिला मस्त अशी चकाकी आलेली आहे आणि अगदी परफेक्ट चिक्की इथे बनवून तयार आहे. आणि बघू शकता अजिबात कठीणही झालेली नाही, अलगद तुटते, एकदम परफेक्ट अशी चिक्की इथे बनवून तयार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. थँक्यू.